नमस्कार मित्रांनो, एक मैदान चालू आहे आणि हे मैदान युवा हिंद केसरी असं मैदान आहे. या मैदानामध्ये सेमीफायनल पळाले, परंतु काय अपडेट जे आहेत त्या मैदानातून आले त्या तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, आज जे मैदान संपन्न होत आहे हिंद केसरीचं पिंपळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये, या मैदानामध्ये तुम्ही बघितलं 87 गट जे आहेत ते पळाले आणि 87 गटामध्ये कोणकोणते नंदी जे आहेत ते गटासाठी कुठले काय कळलंच नाही. काय नेटवर्क एवढं जाम होतं मित्रांनो, आजपर्यंत असलं एवढं मोठं नेटवर्क जाम बघत नाही, कारण की तिथं प्रेक्षकच खूप होतं. वायफायची सुविधा जी आहे ती केलेली नव्हती. या मैदानामध्ये कोणकोणते नंदी सेमीफायनलसाठी पास करून फायनलसाठी गेलेले आहेत याची थोडीशी चर्चा करूया. सेमीफायनल एकमध्ये आपण बघितलं बिंदूरचा बादशाह मथुर 1001 होता आणि त्याच्यासोबत लखन होता. या जोडीचा जो आहे तो गाडी जी आहे ती 3 नंबरला उतारली मथुरची. या गाड्या सेमीमध्ये निकाल जो आहे तो घेतला शाकीर भाई यांच्या शंकर आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसला हरण्या, जो 55 का 51 लाखाची खरेदी आहे. काय गाडी पाळली मित्रांनो, अक्षरशः तोंडाला खेचली गाडी आणि दाखवून दिलं आहे त्या शंकरने की तो विदर्भामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतो आहे. त्या पहिल्याची चर्चा होती, मी तुम्हाला कालच पायरा सांगितला, हा फिक्सच पायरा होता आणि फिक्सच पैरे मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मोठ्या मैदानामध्ये आणि कशा पद्धतीनं फिक्स पैराही झाला आणि खूप चांगली गाडी पाळली. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. फायनलमध्ये पात्र झालेली दुसरी एक जोडी आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, ज्याला घोटचा सर्जा आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये रॉकेट म्हटलं जातं, असा घोटचा सर्जा आणि त्याच्यासोबत मल्हार आपल्याला पळताना दिसला. काय मित्रांनो, गाडी पाळली सेमीला. या जोडीनं जे आहे तो फायनलमध्ये धडक जी आहे ती मारलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं या घोटच्या सर्जाने की जे आहे दोघेजण काय पळतात, मल्हार आणि दोघं. मल्हार जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला मध्ये समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार कशा पद्धतीने धावतो आणि घोटचा सर्जासुद्धा कशा पद्धतीने त्याच्याकडे स्पीड आहे. याच्या कर्तृत्वाच्या दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं जुळलं आणि ही जोडी जी आहे ती फायनलमध्ये धडक मारली आहे जोडीनं. आता बघावं लागेल की ही जोडी फायनलमध्ये कशा पद्धतीनं जी आहे ती लढत देते. 3 नंबरची जोडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये लखन आणि देवा सांडू मिस्त्री तळेगाव यांचा देवा. आता सगळे म्हणते की लखन मथुरच्या सेमीमध्ये नव्हता, हा दुसऱ्याच सेमीमध्ये होता. हा लखन आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, छत्रपती संभाजीनगरची आण बाण शाण असा हा श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी लखन आणि लखनच्याच पायरा होता आज सांडू मिस्त्री तळेगाव यांचा. तसेच आमचे जे सहकारी मित्र आहेत सूरज जाधव शेठ जायगाव यांचा जो देवाबाई आहे, छोटा देवाबाई, हा पळाला. सुंदर अशी गाडी जी आजच्या मैदानामध्ये ही गाडी फायनलमध्ये गेलेली आहे. किशोर ड्रायव्हर यांनी जी आहे ती ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली. काय गाडी मित्रांनो पळाली. माझ्याकडे व्हिडिओज आलेले आहेत परंतु व्हिडिओज मी दाखवू शकत नाही मित्रांनो. 100% तुम्हाला ही गाडी फायनलमध्ये चांगला जर गाडी आत न लागली तर लखन आज 1 नंबर करेल असं मला वाटते, कारण की लखन आज चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. काय सुट्टा निकाल घेतला आहे लखननं मित्रांनो. लखन आणि देवाने खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये टॉपला एक फायनलला गाडी गेलेली आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा भुंगा पब्लिकचा बादशाह. दोन्ही खांदी चारही खांदी कुठनंही टाका हा नंदी पळतो तर पळतोच म्हणावं लागेल. हा याचा पैरा जो आहे तो आपला नितीन आबा शेवाळे यांच्या पाखऱ्यासोबत होता. काय गाडी पळाली. पाखरा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो सुद्धा एक गुलालाचा बेताज बादशाह आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल जो आहे तो मिळवतो. परंतु काही पुष्यगावच्या मैदानात थोडंसं कसा काय घडला पैरा मला काय कळलं, म्हणजे बकासूरचा दोघाचा जुळलं नाही समीकरण. गाडी गटाला फॉल झाली म्हणजे हारली, पण तो असो एका पराभवाने त्याचं काय अस्तित्व त्याचंसुद्धा आणि बकासूरसुद्धा संपत नाही. चांगले नंदी पळत आहेत. बकासूर आज तुम्ही बघितलं बकासूर आज नाही पळाला, का नाही पळाला सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु बघितलं भुंगा आणि पाखऱ्या ह्या जोडीनं धडक जी आहे ती फायनलमध्ये मारलेली आहे. आणि गाडीवरती ड्रायव्हर आता कोण होते, चिवळाड्यावर माळ शिरस्कर होते का कोण होते काय माहीत नाही, परंतु ही गाडी जी फायनलमध्ये धडक मारली आहे या गाडीनं. तसेच आजच्या मैदानामध्ये रोमन दादा सरकार यांचा रोमन दादा याने सुद्धा फायनलमध्ये बाजी मारलेली आहे मित्रांनो. म्हणजे फायनलसाठी तो पात्र झालेला आहे, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की दादा सरकार यांच्या दावणीतला रोमन काळ्या मातीच्या रानाला कशा पद्धतीनं पळतो, कशा पद्धतीचं त्याच्याजवळ स्पीड आहे, स्किल आहे आणि त्याचा पैरा कोण होता माहीत नाही अशी माझ्याकडे अपडेट आली मित्रांनो. रोमन दादासुद्धा आज दाखवून देईल संबंध महाराष्ट्रात, तो सुद्धा काय चीज आहे. कोणाच्या आद्यात नमाद्यात रोमनची गाडी असते आणि रोमन कशा पद्धतीनं गाडी पळतो ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. म्हणजेच बघा मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये एवढी मला थोडीशी इन्फॉर्मेशन, बाकीचे सुद्धा काय सेमी झाले त्यांची काय मला काय एवढं माहीत नाही, पण आपली जी मेन बैल आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील
तुम्हाला माहितीच आहे. शंकर शाकीरबाईचा आणि त्याच्यासोबत हरण्या ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. दुसरी एक गाडी सांडू मिस्त्री तळेगाव यांचा जो छोटा देवाभाई आणि लखन ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे. तिसरी गाडी जी आहे ते भुंगा आणि पाखऱ्या ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे. चौथी गाडी रोमन दादा ही गाडीसुद्धा पात्र झालेली आहे. आणि काय कुठले सांगितले मला लक्षात नाही राहत, कमेंट्समध्ये सांगा.